येणाऱ्या सगळ्या भक्तांना आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे। एकही माणूस उपाशी जाणार नाही याची दखल घेतली। उद्याच्या कामाची रूपरेषा सकाळी पोलिसांची 8:30ला मानवंदना दिली जाईल। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आल्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन केलं जाईल चौदार तळ्यावरती येऊन, आणि तिथेच नामफलक लावलेला आहे त्याचं तिथं भूमिपूजन केलं जाईल। आणि तिथून मग आम्ही क्रांतीस्तंभाकडे जाऊ। क्रांतीस्तंभाला तिथं वंदन केलं जाईल। चौदार तळे सत्याग्रह 99व्या वर्षानिमित्त महाड सज्ज, मंत्री भरत गोगावले यांची माहिती। महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्षानिमित्त 20 मार्च रोजी महाड येथे मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी उपस्थित राहणार आहेत। यानिमित्त कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत भरत गोगावले यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी बोलताना गोगावले यांनी सांगितले की चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी, संरक्षण भिंत उभारणीसाठी तसेच दूषित पाणी शुद्धीकरणासाठी 55 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या सर्व विकास कामांचं भूमिपूजन 20 मार्च रोजी करण्यात येणार आहे। चौदार तळ्यावर या सत्याग्रहाच्या दिवशी अनेक अनुयायी इथे येतात। काही ओंजळीनं पाणी पितात तर बाटलीत देखील पाणी भरून नेतात, पण हे पाणी पिण्यायोग्य नसल्यानं ते शुद्ध करावे ही मी माझी जबाबदारी समजतो आणि इथे येणाऱ्या सगळ्या नागरिकांना आम्ही भोजनाची व्यवस्था केली असल्याचं देखील त्यांनी सांगितले। दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायी चौदार तळे येथे अभिवादनासाठी येणार असल्यानं प्रशासनाकडून सुरक्षा, स्वच्छता, वाहतूक आणि पाणी पुरवठा याबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे। कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। गोगावले पुढे म्हणाले की या विकास कामांमुळे चौदार तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होणार असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। याशिवाय विविध संघटनांच्या प्रबोधन सभा, शिबिरांचा समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महाडमध्ये सामाजिक समतेचा संदेश पुन्हा एकदा घुमणार आहे। उद्या 20 मार्च हा चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि 99 वर्ष होतोय। पुढच्या वेळेला 100 वर्ष होणार आहे। या वेळेला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे काही मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येणार आहेत आणि चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। गेली 2-3 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो की जेणेकरून ह्या चौदार तळ्याचं पाणी येणाऱ्या लोकांना पिण्यालायक व्हावं, ह्यासाठी आमचा तो प्रयत्न होता। मागच्या वेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्याला 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती। त्यामध्ये 7 कोटी रुपये चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि 3 कोटी रुपये शाहू महाराजांच्या सभागृहासाठी, परंतु तेवढे पैसे पूर्ण होत नसल्यामुळे आमचे मंत्री संजयजी शिरसाट यांच्याकडे जे न्याय समाज कल्याण खात्याचं कार्यभार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं सांगितलं त्यांना की चौदार तळ्याचं पाणी पिण्यालायक आपल्याला करायचं आहे आणि पुढच्या वर्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याकरता बिचारे लांबून येणारे एवढे सर्व लोक उंजळीने पाणी पितात, बाटल्या भरून घेऊन जातात आणि मग ते पाणी बरोबर नाही आहे हे आम्हाला माहीत होतं। त्यासाठी मग आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे रिक्वेस्ट केली, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि संजय शिरसाट यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी 55 कोटी 80 लक्ष रुपये आमच्या मागणीला मान्यता देऊन त्याची 15 दिवसापूर्वी प्रशासकीय मान्यता पण आम्ही काढली। त्या अजून काही लोकांना त्याची कल्पना नसावी कदाचित, पण 15 दिवसापूर्वी प्रशासकीय मान्यता करून त्याची आता टेंडर प्रोसेस आम्ही केलेला आहे 55 कोटी 80 लक्ष रुपयाचं, आणि ते आम्ही गोल्डन टेम्पल अमृतसरचं त्या धर्तीवरती ओझोन ट्रीटमेंट
फिल्ट्रेशन प्लांट, चारी बाजूनी संरक्षण भिंत, बाहेरचं खराब पाणी आतमध्ये येऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हे 55 कोटी 80 लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि त्यासाठी उद्या 99व्या वर्षामध्ये त्याचं आम्ही भूमिपूजन करून 100व्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आम्हाला ते लोकार्पण करायचं आहे. कारण आजही तुम्ही पाहिलं जर तलावातलं जर पाणी, तर आता संपूर्ण पाणी हिरवंगार झालेलं आहे. आणि बिचारे एवढ्या लांबून महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी लोक येतात आणि ते बिचारे बाबासाहेबांनी ह्या पाण्याला स्पर्श केला ह्या एका भावनेने काही पाणी त्यातलं प्रशासन करतात, काही पाणी ते बाटलीमध्ये घेऊन जातात. आणि करता आम्ही हा विचार केला की आमचं कर्तव्य काय बनतं, आणि म्हणून करता आम्ही मंडळींनी आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडं ही मागणी केल्यानंतर त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि त्याला मान्यता देऊन त्याचं भूमिपूजन आम्ही उद्या करतो.